काय मंडळी, आवडलं का मग वांग्याचं भरीत? अहो यालाच तर म्हणतात पुणेरी वांग्याचं भरीत. एकदा करून पहा आणि मस्त आवडीने खा. अप्रतिम पुणेरी वांग आहे आपलं. एकदा नक्की करून पहा आणि चव पहा. आणि आवडलं तर एक लाईक सबस्क्राईब पण करा. वांग्याचं बरेच करायचं. वांग्याचं आणि चुलीवर चांगली भाजलेलं करायचं का तळलेलं? भाजलेलं. आराव भाजीची चांगली वांगी, मस्त वांगी चालते करू. हा भाकरी होत आल्यात. आता मी वांगी भाजाय घालते. चांगलं बरीच करू. मस्त असे वांगे ना आपण आरावरती भाजून घेऊ. जाळावरती भाजण्यापेक्षा ना असं चुलीतला आर जो असतो ना कोळसा, त्याच्यातली वांगी खायला एकदम भारी लागतात. तर चला आता पहिले वांगे भाजून घेऊया. मस्त असं कांदा चिरून घेऊ आपण त्यासाठी. आणि ना वांग्याच्या भरीतामध्ये लाल तिखट सुद्धा चालतं, पण आमच्या इथं ना हिरव्या मिरचीचंच आवडतं म्हणून आम्ही हिरव्या मिरचीचं करतोय. किती छान आपले वांगी मस्त असे भाजतायत आणि एकदम भारी आरावरती भाजलेली वांगी भाजलीत. आणि आता कांदा परतून घेऊ. बघा आपण मस्त चेक करून घेतलेत वांगे. कसं असतं, वरून जरी नाही दिसलं तरी काही वेळेला आतमध्ये किडके असतात. तर बघा आपलं वांग कुठलंही किडकं नाही आणि इतकं छान भाजले ना, एकदम मस्त. आणि ही गावरान वांगी आहेत. तर आता छानपैकी भरीत करू. आणि आपला कांदा सुद्धा किती मस्त असा लालसर झालाय, अगदी छान परतलाय. आणि हे तव्यावरचं भरीत आपण करणार आहोत. पुणेरी भरीत म्हणायचं याला. यात आपण थोडे शेंगदाणे घालून घेऊया. शेंगदाण्याने ना भरीत इतकं छान लागतं चवीला ना, एकदम मस्त. आणि यामध्ये आपण घालणार आहोत जिरे, मोहरी, हळद, मीठ आणि वाटलेली मस्त लसूण घातलेली मिरची. आणि छान मस्त असं परतून घेऊया. आणि या डिशमध्ये छान असं काढून घेतलं. त्याच्यानंतर आपण त्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि कांदापात टाकून घेऊ. आपलं अप्रतिम असं वांग्याचं भरीत तयार झालं आहे. कोणाकोणाला आवडलं नक्की सांगा.